श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आज आपण घटाचे विसर्जन कसे करावे हे बघणार आहोत. दसऱ्याच्या दिवशी आपण पूजन कसे करावे, कुठले उपाय करावे, एक अत्यंत प्रभावी विजय प्राप्ती तोडगा आपण दसऱ्याच्या दिवशी करणार आहोत. तर कृपया व्हिडिओला संपूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला कृपया सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करा. सर्वप्रथम आपण घंटी किंवा शंख वाजवून कुलदेवीचा टाक घटावरून उचलून ताम्हनात ठेवायचा आहे. ताम्हनात ठेवल्यावर 16 वेळा श्री सुक्तमचे पठण करून आपल्याला देवीच्या टाकावर अभिषेक करायचा आहे. देवीचा टाक उचलताना घट हलू नये. देवीचा अभिषेक झाल्यावर आपण घटावर जे विड्याचे जोडपान ठेवलेले आहे ते जोडपान आपण काढून घ्यायचे आहेत आणि त्यावर देवीचा टाक तांदळामध्ये उभा ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला देवीची पंचोपचार पूजा म्हणजेच देवीला हळद, कुंकू आणि अक्षता व्हायच्या आहेत. या वेळेस सुद्धा घट हलणार नाही याची आपण काळजी घ्यावी. आता आपण देवीला नैवेद्य कसा दाखवावा हे बघूया. आपल्या कुलाचाराप्रमाणे आपण जो घट हलवताना नैवेद्य दाखवतो तो आपण दाखवून घ्यावा. शक्यतो देवीला पुरणाचा नैवेद्य दाखवतात. आता आपण देवीची आरती करून घेणे. सर्वप्रथम एका ताटात पुरण थापून घेणे व त्यामध्ये 21 होल करून घेणे. त्यामध्ये आपल्याला 2 फुलवाती मिळून 1 फुलवात करायची आहे. असे आपण पुरणाच्या 21 होल मध्ये 21 फुलवाती लावायच्या आहेत. तेल टाकून वात लावल्यानंतर आपल्याला देवीची आरती करायची आहे. त्यानंतर आपण उत्तरेकडे घट थोडा हलवून घेणे किंवा उत्तरेकडे थोडा सरकून घेणे जेणेकरून आपली प्रगती होत राहते. देवीचा टाक उचलून आपण तो देवघरात स्थापन करायचा आहे. त्यानंतर घटातील जेही सामान आपण वापरले असेल त्याचा उपयोग करायचा आहे. जसे की नारळ आपण फोडून प्रसाद म्हणून सर्व परिवाराने खावा. घटाचे जे मडके आहे त्यामधील पाणी आपण तुळशीला टाकून घेणे आणि मटक्यामध्ये आपण एखादे रोप लावू शकतो. घटावरील तांदूळ आपण तांदळाच्या डब्यात टाकून घेणे. घटावर जे धन म्हणून उगून आलेले आहे ते आपण धन म्हणून श्री स्वामी समर्थ महाराजांना आणि लहान व्यक्तींनी मोठ्या व्यक्तींना उगवलेले धन आणि आपट्याचे पान द्यायचे आहेत. आता उरलेले जे सामान आहे जसे की फुले, पाने ते आपण निर्माल्यात टाकून घ्यायचे आहेत. दसऱ्याच्या दिवशी आपण हमखास विजय प्राप्तीचा तोडगा करणे. ह्यामध्ये आपण 2.5 आपट्याची पाने श्री स्वामी समर्थ महाराजांना वाहतो आणि त्या दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण 2.5 पाने आपल्या पाकिटात किंवा आपल्या तिजोरीमध्ये ठेवणे ज्याने आपल्याला लक्ष्मी प्राप्तीचा योग येतो आणि वर्षभर महाराज आपल्याला सांभाळून घेतात. आपल्याला सुख, समाधान, समृद्धी प्राप्त होते. कुठल्याही महत्वाच्या कामाला जाताना आपण हे 2.5 आपट्याची पाने घेऊन जाणे. जवळील दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ मंदिरात आपल्याला हा विजय प्राप्तीचा तोडगा उपलब्ध आहे ज्यामध्ये 2.5 आपट्याची पाने, पांढरी गुंज आणि शमीचे पाने आहेत. या पोटलीची आपण घरी येऊन पंचोपचार पूजा म्हणजे हळद, कुंकू आणि अक्षता वाहून द्यायची आहे आणि त्यावर 11 माळ श्री स्वामी समर्थ मंत्र, 1 माळ गायत्री मंत्र, 1 माळ नवार्णव मंत्र, 1 माळ शाबरी मंत्र आणि 11 वेळा श्री कालभैरवाष्टक याचे पठण करायचे आहे. या सर्व मंत्रांच्या आणि स्तोत्रांच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे. कृपया चेक करावे आणि ही सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांचरणी अर्पण करावी. दसऱ्याच्या दिवशी आपण सरस्वतीचे पूजन करतो. या दिवशी आपण सरस्वती मातेचे यंत्र पाटीवर किंवा वहीवर काढून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण आपल्या मुलांची पुस्तके, आपली पुस्तके आणि जे काही शस्त्र फॅक्टरी किंवा कारखान्यांमध्ये काम करतात ते आपल्या मशिनरीची पूजा करतात. आपल्या कामाचे जे काही स्वरूप असेल त्यामध्ये ज्या ज्या गोष्टी आपण दैनंदिन वापरात आणतो त्या सर्वांची आपण पूजा करायची आहे आणि त्या गोष्टींवर आपण हळद, कुंकू, अक्षता आणि सोन्याचे पान ठेवायचे आहे. ह्या सर्व गोष्टींवर आपण दिवा ओवाळून घ्यायचा आहे. देवघरासमोर सर्वप्रथम आपण पाटीवर सरस्वती मातेचे यंत्र काढून घ्यायचे आहे. त्यानंतर पाटावर आपण आपली पुस्तके ठेवायची आहे. त्यावर हळद, कुंकू, अक्षता आणि फुले वाहून द्यायची आहेत आणि त्यावर आपट्याची पाने म्हणजे सोन्याची पाने ही ठेवायची आहेत. सर्व मुलांनी आणि विद्यार्थ्यांनी या दिवशी सरस्वती मातेला विद्या प्राप्तीसाठी प्रार्थना करायची आहे आणि सर्व मोठ्या व्यक्तींनी आपल्या धंद्यात, व्यवसायात किंवा नोकरीमध्ये आपल्याला यश प्राप्ती, कीर्ती प्राप्ती व्हावी अशी प्रार्थना करायची आहे. सर्व गोष्टींमध्ये आपल्याला विजय प्राप्त हो अशी भावना मनात ठेवून नमस्कार करायचा आहे. 6 महिन्यावरील सर्व मुलांसाठी आपण या दिवशी एक तोडगा करायचा आहे ज्यामध्ये आपल्याला मधामध्ये दर्भाची किंवा सोन्याची काडी म्हणजे सोन्याचे कानातले किंवा अंगठी घेऊन मधामध्ये बुडून घ्यायचे आहे आणि आपल्या मुलांच्या जिभेवर ऐम हा शब्द लिहायचा आहे. हा प्रयोग केल्याने मुले एकपाठी होतात. त्यांना वाचलेले सर्व पाठ होते. त्यांना विद्या प्राप्ती होते. अभ्यासात त्यांची प्रगती होते. हा उपाय शक्यतो वडिलांनी करायचा
करायचा असतो. पण वडील जर उपलब्ध नसतील किंवा बाहेरगावी असतील तर आईनेही हा उपाय केला तरी चालतो. दसऱ्याच्या दिवशी आपण आपल्या वाहनांना स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि त्यांचीही पूजा करायची आहे. त्यांच्यावरनं दिवा उतरून घ्यायचा आहे. वाहनांना आपण फुलांचे हारही घालू शकतो. दसऱ्याच्या दिवशी खंडोबाला देवदर्शनासाठी जाण्याची प्रथा आहे. ज्यांना कुणाला अष्टमीच्या दिवशी होमात नारळ टाकणे शक्य झाले नसेल त्यांनी दसऱ्याच्या दिवशी तरी होमात नारळ अर्पण करावे. घरामधील सर्व लहानांनी मोठ्या व्यक्तींना आपट्याची पाने किंवा सोने द्यायचे आहे आणि त्यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद प्राप्त करायचा आहे. माहिती जर आवडली असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करा. स्क्रीनवर येत असलेल्या व्हिडिओवर कृपया क्लिक करावे जेणेकरून आपल्याला विजय प्राप्तीचा तोडगा करण्यासाठी मदत होईल. विजय प्राप्ती तोडग्यासाठी लागणारे मंत्र आणि स्तोत्र या प्लेलिस्ट मध्ये उपलब्ध आहे आणि 16 वेळा श्री सुक्तम जे आपल्याला देवीचा अभिषेक करताना लागणार आहे. स्क्रीनवर दिलेल्या 16 वेळा श्री सुक्तमचे पठण करून आपण देवीचा अभिषेक करू शकतो. श्री स्वामी समर्थ.